काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांचा अखेरचा निरोप। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी वनमंत्री सुरूपसिंग नाईक यांचे वयाच्या 88व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे। त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोककला पसरली आहे। गांधी कुटुंबियाचा सच्चा सेवक म्हणून त्याची ओळख होती। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याच्या आदिवासीचा सच्चा सेवक म्हणून गौरव केला होता। त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या नवागाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। सुरूपसिंग नाईक यांची गत अनेक दिवसापासून प्रकृती बरी नव्हती। त्यांच्यावर उपचार सुरू होते। बुधवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। सुरूपसिंग नाईक हे काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचे वडील आहेत। नाईक कुटुंबियांचे दिवंगत इंदिरा गांधी पासून राहुल गांधी पर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांना काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते। माजी मंत्री नाईक यांच्या काँग्रेसमध्ये चांगलाच दबदबा होता। सुरूपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील नवागाव या लहानशा आदिवासी वस्तीत झाला। 1962 साली ते गावाचे सरपंच म्हणून निवडून आले। त्यानंतर पंचायत समितीत ते अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही। काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले। सुरूपसिंग नाईक 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते। मार्च 1977 मध्ये त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा मोठा विजय झाला होता। 1980 साली त्यांनी पुन्हा आमदारकी लढवली। ते राज्यात कॅबिनेट मंत्री झाले। त्यानंतर नवापूर मतदारसंघात सातत्याने निवडून आले। काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले। 2009 साली विधानसभेत डॉक्टर विजय कुमार गावित यांचे बंधू माजी आमदार शरद गावित यांचा त्यांनी पराभव केला। त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात तसेच नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार।